हॅलो गाईज, मी मनीषा स्वागत करते तुमच्या आजच्या माझ्या या ब्लॉगमध्ये। आणि चंदनपुरीचे दर्शन झाल्यानंतर मग आम्ही इथे आलो होतो रेणुका माताच्या मंदिरामध्ये। मंदिर खूपच सुंदर आहे, खूपच प्रसन्न वाटत होतं आणि मला खूपच छान वाटलं इकडे येऊन। बघू शकता तुम्ही, आता आम्ही आतमध्ये जात आहोत या ठिकाणी। नंतर आम्ही आतमध्ये गेलो, तिथं देवांचे मंदिर होते, म्हणजे जसं की श्रीराम होते, नंतर महादेव, नंदी, नंतर त्या साईडला गणपती, हनुमान दादा, असे वेगवेगळे मंदिर होते सगळे। आणि मग दुर्गा आई असे मंदिर होते मध्ये, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। यानंतर सगळा जो आहे तो बाहेरचा परिसर आहे, मंदिराच्या बाहेरचा परिसर खूपच सुंदर असं वातावरण होतं। आम्ही संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान इथे गेलो होतो। खूपच छान वाटत होतं आणि असं वाटत होतं निवांत बसावं, पण आमच्याकडे एवढा वेळ नव्हता की निवांत तिथे बसू आम्ही। पण खूपच प्रसन्न वातावरण होतं मंदिराच्या बाहेर सुद्धा, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि तिथे खूपच शूट वगैरे करायला सुद्धा आलेले होते, मकर संक्रांतीचे फोटोशूट वगैरे, रील्स वगैरे बनवायला सुद्धा आलेले होते। खूपच छान वातावरण होतं त्या ठिकाणी। नंतर आम्ही तिथून निघालो आणि नंतर आम्ही इच्छापूर्ती गणपती मंदिर होतं तिथे जाण्यासाठी निघालो होतो। आता आम्ही इथं पोहोचलो आणि मग नंतर आतमध्ये गेलो। अशा पद्धतीने आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि मंदिर खूपच जास्त सुंदर होते, खूपच प्रसन्न वातावरण होतं मंदिरामध्ये। आम्ही संध्याकाळी 6च्या दरम्यान इथे गेलो होतो आणि खूपच जास्त गर्दी होती, कारण की तिथे ते धागे वगैरे पण बांधायची होती। काही पण आपली इच्छा असेल ती या ठिकाणी पूर्ण होते असे म्हणण्यात येते। आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मनीषा ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग नंतर कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।